कोल्हापूरची। कोल्हापूरमध्ये शाहू महाराज यांच्या उपस्थितीत या ठिकाणी आरती संपन्न झालेली आहे। तर तिथं मुंबईचा राजा गणेश गल्लीचा बाप्पा विसर्जनाकरता मार्गस्थ झालेला आहे। एकीकडे कोल्हापूरची दृश्य या ठिकाणी खासदार शाहू महाराज यांच्याकडून आरती संपन्न झालेली आहे आणि बाप्पा विसर्जनाकरता मार्गस्थ होतोय। पालखीतून बाप्पाची ही विसर्जन मिरवणूक पुढे निघणार आहे। तर मुंबईतली ही दृश्य पाहतोय आपण। मुंबईचा राजा गणेश गल्लीचा बाप्पा विसर्जनाकरता आता मार्गस्थ झालेला आहे। 8 वाजता बरोबर गणेश गल्लीच्या बाप्पाची उत्तर पूजा संपन्न झाली। त्यानंतर बाप्पा हा विसर्जनाकरता मार्गस्थ झालेला आहे। ढोल ताशांचा गजर होतोय, ध्वजपताका उंचावल्या जात आहेत, गुलालाची उधळण होतीये आणि गणपती बाप्पा मोरया, पुढल्या वर्षी लवकर या हा नाद, हा आवाज आसमंत दुमदुमून टाकतोय आणि आपल्या लाडक्या बाप्पाला जड अंतकणानं प्रत्येक जण निरोप देण्याकरता या विसर्जन मिरवणुकीत सहभागी होतोय। ही थेट दृश्य आपण या क्षणी पाहतोय। मी माझ्या पीसीआर टीमला विनंती करेन की त्यांनी 3 दृश्य खरं तर दाखवावी। पुण्यातली ही दृश्य आपण पाहतोय। पुण्यामध्ये देखील विसर्जन मिरवणुकीला सुरुवात झालेली आहे। कोल्हापूरमध्ये विसर्जन मिरवणुकीचा उत्साह पाहायला मिळतोय। तर मुंबईत देखील आपण पाहतोय लाडक्या बाप्पाला निरोप देण्याकरता मुंबईकर एकवटलेला आहे। खरं तर गणेशोत्सव हा सगळा काळच जर आपण पाहिला तर केवळ भारलेलं असं वातावरण पाहायला मिळत असतं। आरती, भजन, कीर्तन, नामस्मरण या जयघोषामध्ये अवघा महाराष्ट्र खरं तर तल्लीन झालेला असतो आणि असे हे भारलेले दिवस हा म्हणता झटकन निघून गेले आणि आता मात्र तो क्षण आला जड अंतकणानं आपल्या लाडक्या बाप्पाला निरोप देण्याचा। पण अर्थातच पुढल्या वर्षी लवकर या असं वचन घेऊनच आपल्या बाप्पाला निरोप दिला जातोय। तर तिथं लालबागमधील गणेश गल्ली मुंबईचा राजा विसर्जन मिरवणुकीत बदल करण्यात आलेला आहे। मुंबईचा राजा हा आता आर्थर रोड ऐवजी बकरी अड्डा मार्गे मार्गस्थ होणार आहे। मुंबईचा राजा गणेश गल्ली मंडळानं हा मोठा निर्णय घेतलेला आहे। आर्थर रोड मार्गे न जाता आता बकरी अड्डा मार्गे ही मिरवणूक निघणार आहे। या सगळ्याचा आढावा घेतलेला आहे आमचे प्रतिनिधी चेतन ननावरे यांनी। क्षणाक्षणाचं अपडेट आपले प्रतिनिधी चेतन ननावरे गणेश गल्लीच्या या लाडक्या बाप्पाचा आपल्यापर्यंत पोहोचवत आहेत। 3 दृश्य या घडीची महत्वाची। एकीकडे पुण्यातली ही दृश्य श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपती ट्रस्टचा हा बाप्पा विसर्जनाकरता मार्गस्थ झालेला आहे। तर दुसरी दृश्य गणेश गल्लीचा हा मुंबईचा राजा 22 फुटांची खरं तर ही मूर्ती गणरायाची डमरूवर विराजमान झालेली। तर कोल्हापूरमध्ये देखील आता खासदार शाहू महाराज यांच्या हस्ते या विसर्जन मिरवणुकीला सुरुवात झालेली आहे। शाहू महाराज यांच्या हस्ते या ठिकाणी आरती संपन्न झाली आणि आता पालखीतून पारंपरिक पद्धतीने बाप्पा विसर्जनाकरता मार्गस्थ होतो। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।